नमस्कार, मी रागिनी सतीश यादव. मागच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांना माझ्या 2017 पासून सुरू झालेल्या राजकीय प्रवासाची पार्श्वभूमी सांगितली की समाजकारण, त्याचबरोबर व्यावसायिक आणि महिलांच्या बचत गटाचे जी जाळं होतं शहरामध्ये असेल आणि शहराच्या लगतच्या ग्रामीण भागामध्ये, या सगळ्या माध्यमातून सुरुवात झाली. आणि 2017ला जशी आज आमची धावपळ चालू आहे, फॉर्म भरणं असेल, तिकीट मिळेल न मिळेल ही धाकधूक असेल, ह्या सगळ्या घाई गडबडीप्रमाणेच 2017ला सुद्धा हेच दिवस चालू होते आणि सगळे आम्ही त्या धावपळीमध्ये होतो की तिकीट मिळेल का नाही मिळेल. आणि 2017ला देखील भारतीय जनता पार्टीकडे जवळजवळ 750 लोकांनी फॉर्म भरला होता आणि तिकिटाची मागणी केलेली होती. परंतु त्या सगळ्यामधून मला संधी मिळाली. खरं तर मी भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते सन्माननीय संभाजीभैया पाटील निलंगेकरजी, त्याचबरोबर सन्माननीय आमदार अभिमन्यू भैया पवार साहेब, त्याचबरोबर सन्माननीय आमदार रमेश आप्पा कराड साहेब आणि तत्कालीन शहर जिल्हा अध्यक्ष सन्माननीय शैलेशजी भैया लाहोटी यांची सगळ्यांची मनापासून ऋण व्यक्त करते की त्यांनी माझ्यासारख्या समाजकारण करणाऱ्या, राजकीय वारसा नसलेल्या एका महिलेवर विश्वास टाकला आणि मला प्रभाग 11 मधून निवडणूक लढण्याची संधी दिली. कार्यकर्त्यांच्या सहकार्याच्या आणि त्या ठिकाणच्या सर्व मायबाप जनतेच्या मदतीनं मला चांगल्या मताने विजयी झाला आणि महानगरपालिकेमध्ये जाण्याचं एक सुवर्ण काळ, म्हणजे जे अनेक वर्षापासून ज्याची मी इच्छा व्यक्त केलेली होती किंवा मला ते प्लॅटफॉर्म हवं होतं ते मिळालं आणि मी महानगरपालिकेमध्ये जाऊ शकले. या सगळ्यामध्ये यजमान प्राचार्य महोदय सतीशजी यादव साहेब यांचं खूप मोठं सहकार्य मला लाभलं. खरं म्हणजे राजकारण दूरवर त्यांच्या कुठल्याच विचारधारेमध्ये किंवा त्यांच्या सगळ्या वाटचालीमध्ये नव्हतं, परंतु त्यांनी कुठंतरी फक्त भाषणामधून, लेखनामधूनच महिला सक्षम झाल्या पाहिजे किंवा त्यांनी त्यांचे जे विचार आहेत ते त्यांच्या स्वतंत्रपणे मांडलं पाहिजे, त्यांना हवं असं काम त्यांनी केलं पाहिजे असं न मांडता ती सुरुवात त्यांनी घरातूनच केली आणि मला या प्लॅटफॉर्मवर काम करण्यासाठी परमिशन, सहकार्य सारं काही त्यांनी मला त्या ठिकाणी दिलं, म्हणूनच मी त्या ठिकाणी काम करू शकले. आणि फक्त त्यांचं निवडून आल्यानंतर मात्र एक वाक्य होतं की हे प्लॅटफॉर्म किंवा हे जे काही तुम्ही कार्य हाती घेतलेलं आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनं आणि तुमच्या स्वखुशीनं यामध्ये उतरलेले आहात, ही तुमची जबाबदारी आहे, यामध्ये आमचा रोल कुठेही नसणार आहे. मग ते पार्टी असेल किंवा ते तुमचं महानगरपालिका असेल किंवा प्रभाग असेल, तुम्ही स्वतः त्यामध्ये उतरलात, तुमच्या आरक्षणाचा फायदा तुम्ही घ्यायचा आणि तुमच्या ज्या काही संकल्पना महिलांविषयी असतील, पार्टीविषयी असतील, समाजाविषयी असतील, त्या तुम्ही तुमच्या सोबळावर त्या ठिकाणी उतरवायच्या आहेत. आणि खरंच आज मागे वळून पाहताना मला सांगावंसं वाटतंय की 2017 ते 2025 पर्यंत माझे यजमान किंवा माझे सासरे किंवा परिवारातून कोणीही मिस्टर नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी प्रभाग असेल, महापालिका असेल किंवा पार्टीमध्ये माझं प्रतिनिधित्व करत ते समोर आले आहेत असं कधीच झालेलं नाही. ते श्रीमान सतीशराव फक्त माझं विजयी झाल्यानंतरचं सर्टिफिकेट घेण्यासाठी ते त्या ठिकाणी आलेले होते. त्यांनी दिलेला शब्द पुरेपूर पाळलेला आहे, मात्र कायम ते बॅकबोन म्हणून कायम माझ्या सपोर्टमध्ये तर नेहमी असतातच. हे सर्व चालू असतानाच माझी प्रभागातली सुरुवात, ती सुरुवातीला मी प्रभागामध्ये पूर्ण प्रभाग एक फॉर्म तयार केला ज्यामध्ये माझं नाव, माझा नंबर आणि त्यामध्ये काही महिलांविषयी असलेल्या स्कीम, जेणेकरून माझी एक कन्सेप्ट होती ती म्हणजे की नगरसेवकाच्या दारापर्यंत नागरिकांनी किंवा मतदारांनी येण्याची गरज नाही, तर प्रत्येकापर्यंत आपला संपर्क नंबर असला पाहिजे आणि त्यांच्या प्रत्येक वेळेला
त्यांनी हाक दिली त्या ठिकाणी आपण उपलब्ध झालं पाहिजे. कारण मी पूर्वी ऐकायचे की आम्ही नगरसेवकाच्या घरी एवढा वेळ बसतो, परंतु ते वरून खाली येत नाहीत, फोन उचलत नाहीत, भेटत नाहीत. ह्या काही गोष्टी एखाद्या सोबत झालेल्या असू शकतात, परंतु ते मोडीत काढण्याकरिता मला असं वाटलं की ते माझ्या दारापर्यंत नाही तर मी त्यांच्या दारापर्यंत गेलं पाहिजे. त्यांचं स्थान माझ्या घरात नाही तर माझं स्थान त्यांच्या घरामध्ये झालं पाहिजे. या उद्देशाने घराघरापर्यंत जाऊन प्रथम तर सगळ्यापर्यंत नंबर दिले आणि त्याच दरम्यान संपूर्ण प्रभागाची एक फेरी पूर्ण केली की काम, अत्यंत आवश्यक काम कुठे करण्याची गरज आहे, जेणेकरून कामाची सुरुवात झाल्यानंतर आम्हाला पहिलं प्राधान्य कुठल्या कामाला देता येईल. आणि मला आवर्जून सांगावंसं वाटतं की मला प्रथम तर काम तसे बरेच होते, परंतु काही स्मरणात राहण्यासारखे काम मी आपल्यासमोर माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, जे की माझ्याही आणि लातूरकरांच्याही स्मरणात असेल किंवा प्रभागाच्याही स्मरणात असेल. खरं म्हणजे कार्यकाळ आम्हाला लाभला 17 ते 22 पर्यंत. त्याच्यामध्ये 2 वर्ष आमचे महापौर होते, त्याचबरोबर 2.5 वर्ष आमचे, 2.5 वर्ष काँग्रेसचे महापौर होते. त्यामध्ये अखंड 2.5 वर्षाचा काळ हा आमचा 1 रुपयाही निधी मिळाला नाही. कोविडचा काळ तो गेलेला. जे काही आम्ही काम करू शकलो ते 2 वर्षाच्या काळामध्ये. 22 नंतर प्रशासक लागू होतं, त्याच्यामुळे प्रशासनाच्या माध्यमातूनच काम चालू होतं. त्यामुळे कदाचित प्रभागामध्ये जवळपास 80% काम पूर्ण झालेले आहेत, परंतु 100% काम अजूनही झालेले नाहीत. आणखी बरेच काम शिल्लक आहे. 100% होण्यासाठी काळही आम्हाला अपुरा पडलेला होता, कार्यकाळ तो. आणि त्यामुळं मी आज या व्हिडिओमध्ये अशी ग्वाही देणार नाही की माझा प्रभाग हा 100% पूर्ण झालेला आहे. मात्र पाणी पाईपलाईनचं काम मात्र जवळपास 95% पूर्ण झालेलं आहे. पाण्याची जी अडचण होती ती सोडवण्यामध्ये आम्हाला चांगलं यश मिळालेलं आहे. जे विशेष काम माझ्या हातून झालं ते पहिलं काम 17 मध्ये हाती घेतलेलं ते म्हणजे शासकीय कॉलनी वसाहत जी आहे कलेक्टर ऑफिसच्या मागे, तिथून माझा वार्ड आहे. त्या ठिकाणी प्रशासनाचे क्लर्क असतील, ड्रायव्हर असतील किंवा असे तृतीय चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी त्या ठिकाणी वास्तव्यास होते. मी जेव्हा पाहणी केली तेव्हा मला आढळून आलं की क्वार्टर अतिशय जुने आहेत. शौचालयाचे पाईप ओपन सगळे फुटून पाणी जागोजागी बाहेर पडत आहे. त्यामुळे सगळीकडे घाणीचं साम्राज्य आहे. कुठलेही ड्रेनेज ते पाणी काढून देण्यासाठी उपलब्ध नव्हतं आणि त्या घराच्या अवतीभोवती अनेक झुडपांचं जंगल झालेलं होतं घनदाट, ज्याच्यामुळं त्यांची मुलं रात्री 7च्या नंतर ट्युशनला सुद्धा जाऊ शकत नव्हती किंवा मुली त्यावेळेला बाहेर पडू शकत नव्हत्या, अशी त्या ठिकाणची स्थिती आढळून आली. आणि ही पाहणी केल्यानंतर काही जणांचा त्या ठिकाणी महिलांचा वेगळा, पुरुषांचा आणि युवकांचा वेगळा ग्रुप बनवला आणि तिथले निवेदन घेऊन आमचा पाठपुरावा सुरू झाला. पाठपुरावा करत असताना अनेक जण मला हेही म्हणाले की शासकीय कॉलनीमध्ये प्रशासकीय कर्मचारी आहेत, ते आज इथं असतात, उद्या तिथं असतात, तिथली जास्त मतदान आपल्याला नाही आणि तुम्ही त्या ठिकाणी एवढा वेळ घालवत आहेत. पण माझा एकच उद्देश होता, ते म्हणजे त्या ठिकाणी किती जरी मतदार असले तर त्या ठिकाणी जेवढे राहतात तेवढे माणसं आहेत आणि त्या माणसांना त्या ठिकाणी जसं आपण माणसं जगतो त्या पद्धतीचं वातावरण असलं पाहिजे. त्यामुळं त्यांच्यासाठी काम करणं मला हे प्राथमिक वाटलं आणि ते काम घेऊन मी तत्कालीन कलेक्टर जी श्रीकांतजी, त्याचबरोबर कमिशनर सन्माननीय हंगे साहेब आणि त्याचबरोबर महापौर सुरेश तात्या पवार साहेब आणि देवीदास भाऊ काळे साहेब उपमहापौर यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने पाठपुरावा करून त्या सगळ्यांना एकत्रित आणलं आणि एक दिवस सगळ्यांच्या वतीनं सगळे नगरसेवक, सगळे कर्मचारी त्या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. प्रत्येकाने आम्ही अगदी हातात झाडू घेतले, पाईपामधली घाण हातात हँड ग्लोव्ज घालून कर्मचाऱ्यांबरोबर आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी खूप मेहनत घेतली आणि बऱ्यापैकी स्वच्छता अभियानानंतर तो भाग स्वच्छ झाला. कारण त्या ठिकाणी अस्वच्छता असल्यामुळं डुकरांचं साम्राज्य एवढं होतं की अगदी घराच्या हॉलच्या दारापर्यंत डुकरं घरामध्ये असायचे. नागरिकांचं खरंच राहणं खूप धोक्याचं होतं, परंतु प्रशासनाच्या मदतीने आमच्या पाठपुराव्याने ते
पुढे त्यामध्ये सगळीकडे स्वच्छता अभियान राबवण्याचं कार्य झालं. त्याचबरोबर ते झाडं झुडपं जे कलेक्टर ऑफिसच्या बॅक साईडला होते ते तोडण्यात आले. ते तोडल्यानंतर मात्र श्रीकांतजीला आणि आम्हाला हे आढळून आलं की त्या ठिकाणी खूप मोठी जागा ओपन झालेली आहे आणि त्या जागेचा उपयोग आपल्याला काही ना काही करण्यास उपयोगास येईल. त्यानंतर काही दिवसांनी त्या ठिकाणी कचरा संकलन केंद्र उभं राहिलं, कारण कचऱ्याची त्यावेळेस खूप समस्या होती. वरवंटीला जाण्यासाठी खूप वेळ लागायचा आणि बराच त्या ठिकाणी विरोध वगैरे होत होता. त्या ठिकाणी मोठं कचरा संकलन केंद्र उभं राहिलं आणि विशेष म्हणजे तिथे त्या जागेचा उपयोग आता असलेलं ऑफिसर क्लब यासाठी सुद्धा झाला आणि त्याचा उपयोग आज संपूर्ण लातूरकर घेत आहेत. आणि ती जागा ओपन झाल्यानंतर श्रीकांतजी यांनी जो स्मार्टपणा दाखवून ऑफिसर क्लब उभा केलं ते कायम लातूरकरांना उपयोगात येणारं झालं आणि ऑफिसर क्लब उभं राहिल्यापासून संपूर्ण परिसराचा कायापालट झाला. शासकीय वसाहतीच्या ऐवजी अतिशय चांगली शासकीय कॉलनी त्या ठिकाणी निर्माण झाली आणि आम्ही महिलांसाठी ओपन जिम तिथे बसवण्यात आली. त्याचा फायदा आज सगळेजण घेत आहेत. आज तिथला कायापालट बघून मला मनापासून खरंच समाधान आणि आनंद होतो आहे की माझ्या कार्यकाळातलं कायम स्मरणात राहणारं हे काम आपल्या हातून सगळ्यांच्या सहकार्याने झालेलं आहे. त्यामुळं आजच्या व्हिडिओमध्ये मी एवढंच आपल्या समोर झालेल्या कामाचा हा पहिला व्हिडिओ 2017 मध्ये केलेल्या कार्याबद्दल आपल्या समोर सांगत आहे आणि या पुढील व्हिडिओमध्ये देखील असेच कायम स्मरणात राहणारे आणि कुठलं प्रभागातील विशेष काम आपल्या समोर व्हिडिओच्या माध्यमातून मी घेऊन येईल. तोपर्यंत धन्यवाद.